सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता साक्षीने पाठवलेल्या व्हिडिओमधून 3 रहस्यांचे भयानक गुपित अर्जुन समोर येताच अर्जुन जेव्हा तो व्हिडिओ रविराज समोर सगळ्यांना दाखवतो, त्याच वेळेस आता त्या व्हिडिओमधील असे काही सत्य समोर येते की त्यामुळे आता सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. आणि जेव्हा हे सत्य नागराजला समजते तेव्हा फोन करून नागराज साक्षीला जेव्हा हे सत्य सांगतो, त्यावेळेस आता एकच भयानक कमाल करून साक्षीने पुन्हा प्रेस कॉन्फरन्स घेऊन एकाच व्हिडिओने तन्वीचा खेळ खल्लास केल्याचे आपल्याला बघावयास मिळणार आहे. तेव्हा आता साक्षीने पाठवलेल्या व्हिडिओमध्ये आता तन्वीचं सगळ्यात मोठं गुपित आता साक्षी कशी समोर आणते आणि प्रिया ही तन्वी नसून सायली हीच तन्वी असल्याच्या सत्याचा भयानक उलगडा कसा सगळ्यांसमोर होतो, हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामध्ये आता साक्षी, महिपत आणि प्रिया यांच्यामध्ये फूट पडलेली असते. अर्जुन सायलीचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल प्रियाला दाखवता आली नाही म्हणून आता त्यांच्या ग्रुपमधून महिपत साक्षीने प्रियाचा पत्ता कट केलेला असतो. पण प्रियाने सुद्धा त्यांना सांगितलेले असते की मी ही मलई तुम्हाला सहजासहजी खाऊ देणार नाही. आणि त्याच वेळेस आता प्रियाने तिच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ काढून तो महिपत आणि साक्षीला पाठवलेला असतो आणि त्याचबरोबर दुसरा नागराजला. तेव्हा आता प्रियाने त्यामध्ये सगळं काही सांगितलेलं असतं. विलासचा खून दुसरा तिसरा कोणी नसून साक्षीने केला, तर माझ्या आईला म्हणजे प्रतिमाला ज्याने कोणी मारले तो दुसरा तिसरा कोणीच नसून महिपत असल्याचा व्हिडिओमध्ये आता प्रियाने सांगितलेले असते. आणि साक्षी, महिपत आणि नागराज यांच्या पायाखालची आता प्रियाने जमीनच सरकवलेली असते. त्याच वेळेस आता इकडे प्रियाने अर्जुनच्या मोबाईलवर सुद्धा एक व्हिडिओ पाठवलेला असतो, पण तो व्हिडिओ आता दुसरा असतो. आणि जेव्हा अर्जुन तो व्हिडिओ बघतो तेव्हा अर्जुनच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि ताबडतोब आता अर्जुनने तो व्हिडिओ आता सगळ्यांना दाखवलेला असतो. आणि आता रविराजला फोन करत ताबडतोब रविराजांच्या घरी येत अर्जुन आता तन्वीची चौकशी करतो, तर तन्वी गायब असल्याचे रविराजकडून आता अर्जुनला समजते. आणि अर्जुन आता रविराजला म्हणतो की प्रियाने मला असा काही व्हिडिओ पाठवला सिनियर, जर तो व्हिडिओ तू बघितला तर तुझ्या पायाखालची जमीनच सरकेल आणि तो व्हिडिओ तू बघू शकत नाही. रविराज म्हणतो की नाही अर्जुन, मला तो व्हिडिओ बघायचा आहे. असं म्हणत आता नाविलाजाने अर्जुन त्याचा मोबाईल काढतो आणि रविराजला तो व्हिडिओ दाखवतो. आणि आता तो व्हिडिओ बघून रविराज सुमनला तिसरा मोठा भयानक धक्का बसलेला असतो. आणि रविराजला खूप वाईट वाटून रविराज म्हणतो की याचा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता आणि हे काय होऊन बसलं. त्यानंतर आता अर्जुनने सगळ्यांना सांगितलेलं असतं की आपण आता प्रियाला शोधून काढू. या व्हिडिओचा खरा अर्थ आता आपण प्रियाकडूनच समजून घेऊ असे आता अर्जुनने सर्वांना सांगितलेलं असतं. त्याच वेळेस आता इकडे नागराज तिथे असतो आणि ते सगळे बोलणे आता नागराज ऐकतो. आणि आता नागराजच्या मनात भीतीने पाल चुकचुकलेली असते आणि प्रियाने असा कोणता व्हिडिओ आता दादाला दाखवला आणि अर्जुनच्या मोबाईलवर पाठवला, नक्कीच तो आपल्याला प्रियाने पाठवलेला व्हिडिओ तर नसेल ना. अशा भीतीने आता नागराज ताबडतोब बाहेर जातो आणि महिपत साक्षीला फोन करून प्रियाने अर्जुनच्या मोबाईलवर आपल्याला जो व्हिडिओ पाठवला आहे तोच व्हिडिओ पाठवल्याचे सांगतो. तेव्हा आता साक्षी आणि महिपतला देखील मोठा धक्का बसलेला असतो. त्याच वेळेस आता साक्षी विचार करत महिपतला म्हणते की अण्णा, प्रियाने जर असं केलं असेल तर आता प्रियाला आपल्याला इथे जिवंत आणि सही सलामत ठेवता येणार नाही. आणि त्या प्रियाचे सुद्धा सगळे खोटारडे आता रूप आपल्यासमोर आलेले आहे. आणि आता आपल्याला प्रियाचा पर्दाफाश करण्यासाठी आपल्याकडे देखील पुरावा आहे. साक्षी म्हणते की हे बघा, प्रिया ही तन्वी नाही हे याचा आपल्याकडे पुरावा आहे आणि आता ही वेळ आलेली आहे प्रिया ही तन्वी नसल्याचे समोर आणण्याची. या तन्वीने जर आपला पर्दाफाश केला असेल तर आपणही या तन्वीचा पर्दाफाश करायचा. आणि शेरात सव्वाशेर बनून ताबडतोब आता साक्षी मागचा पुढचा विचार न करता आता प्रेस कॉन्फरन्स बोलावते. आणि त्या प्रेस कॉन्फरन्स समोर आता साक्षी ही सगळ्यांना सांगते की प्रिया किल्लेदार या मुलीला मी जवळ केलं होतं, कारण
आश्रमातील विलासचा खून हा मधुभाऊने केल्याचे एकमेव विटनेस ही प्रिया किल्लेदार होती. पण आता प्रियाने तिची जबान बदलली आणि तिची साक्ष बदलून प्रियाने विलासचा खून मी केल्याचे असे ती सगळ्यांना सांगत सुटली आहे. तिला वेड लागला आहे आणि मी तुम्हाला प्रिया ही किती खोटारडी मुलगी आहे हे आत्ता पुराव्यासकट सांगते. तेव्हा लगेचच साक्षी म्हणते की आजपर्यंत हे सत्य ज्या कोणाला माहीत नव्हते ते सत्य मला प्रियाकडून समजले. तर आता सगळे प्रेस कॉन्फरन्स आता साक्षीचे ते बोलणे ऐकत असतात. तर आता साक्षी म्हणते की सगळ्यात मोठे प्रियाचे सत्य म्हणजे की प्रिया ही तन्वी नाहीये. खोटी तन्वी बनून तिने रविराजला मूर्ख बनून ती रविराजच्या घरात शिरली आणि रविराजांची प्रॉपर्टी हडप करण्यासाठी तिने खोटी तन्वी बनण्याचं नाटक केलं. प्रियाने 3 डाव साधण्यासाठी तन्वीचं खोटं रूप घेतलं. खरं पाहता तन्वीला अर्जुन सुभेदारासोबत लग्न करायचं होतं आणि आपण जर तन्वी बनलो तरच आपल्याला तन्वी बनून पूर्णाई ही तिच्या नातवासोबत आपलं लग्न लावून देईल आणि या आशेने आता प्रिया ही तन्वी बोलल्याचे सत्य आता साक्षीने सगळ्यांना सांगितलेले असते. त्याचबरोबर आता साक्षी पुढे म्हणते की खरं सांगू का, खरी तन्वी दुसरी तिसरी कोणी नसून सायली ही आहे. तेव्हा ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आता जेव्हा प्रियाने अर्जुनच्या मोबाईलवर व्हिडिओ पाठवलेला असतो आणि त्या व्हिडिओमध्ये आणि महिपत आणि साक्षीला पाठवल्याच्या व्हिडिओमध्ये खूप फरक असतो. दोन्हीही व्हिडिओ वेगवेगळे असतात. तर आता प्रियाने अर्जुनच्या मोबाईलवर जो व्हिडिओ पाठवलेला असतो त्यामध्ये मधुभाऊची सुटका जर अर्जुनला करावायची असेल तर विलासचा खून कोणी केला हे मला माहीत आहे आणि जर अर्जुन माझ्या 2 अटी मान्य करत असेल तर विलासचा खून कोणी केला हे मी अर्जुनला सांगेल. आणि दुसरी गोष्ट की मला माझ्यासोबत जर अर्जुन पुन्हा लग्न करेल तर मी हे सगळं सत्य सांगण्यास तयार आहे. तेव्हा आता असा व्हिडिओ तो तन्वीने म्हणजे प्रियाने अर्जुनला पाठवलेला असतो. आजपर्यंत तन्वीला पाठीशी घालून तन्वी आपल्या घरात आली आणि या अस्मिताने तन्वीला कायम साथ देत आता पूर्णाईचे दागिनेसुद्धा यांनी चोरले आणि सायलीला घराबाहेर काढण्याचा यांनी प्रयत्न केला आणि आज तन्वीने हा व्हिडिओ पाठवला. तेव्हा तन्वी जरी प्रतिमाची मुलगी असली तरी सुभेदारांची घर तोडण्याचा तन्वीला कोणताही अधिकार नाही असे आता तर अर्जुनने पूर्णाईला ठणकावून सांगितलेले असते आणि त्याचबरोबर अस्मिताची चांगलीच कान उघाडणी केलेली असते. आणि आता रागाच्या रुद्रावताराने त्याच वेळेस आता साक्षीचा व्हिडिओ सुभेदारांनी बघितलेला असतो आणि त्यामुळे आता 2 व्हिडिओमधील खरे सत्य सगळ्यांच्या समोर आलेले असते. प्रियाच्या व्हिडिओमधून विलासचा खून मधुभाऊने केला नसल्याची पहिली गोष्ट समोर येऊन इकडे साक्षीच्या व्हिडिओमधून प्रिया ही तन्वी नसल्याच्या भयानक सत्याचा उलगडा झालेला असतो आणि दोघींनीही 2 व्हिडिओ व्हायरल करून एकमेकांचे खरे सत्य सगळ्यांच्या समोर आणलेले असतात आणि दोघींच्या भांडणात आता सगळे सत्य भडाभडा ओकत सुभेदारांसमोर खरे सत्य आलेले असते. तेव्हा आता प्रिया ही तन्वी नसल्याच्या सत्याचा उलगडा सगळ्यांच्या समोर होताच आता रविराज प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य खात्रीत बदलून प्रियाची कशी हकालपट्टी करतो तर अर्जुन विलासचा खून हा मधुभाऊने नाही तर साक्षीने केल्याचे सत्य त्या व्हिडिओमधून कसे जज समोर आणतो आणि साक्षीला कसा जेलचा रस्ता दाखवतो हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये बघावयास मिळणार आहे. तर ठरलं तर मग मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.